निवडणूक आयोगाला प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांनी पाठवलेलं पत्र आता पुढारी न्यूजच्या हाती लागलंय। आणीबाणीच्या प्रसंगी पक्षाच्या हितासाठी आवश्यक तो निर्णय घेण्याचे सर्वाधिकार पक्षाच्या वर्किंग कमिटीला हवेत। या पत्रात नॅशनल वर्किंग प्रेसिडेंट या पदाचा उल्लेख स्पष्टपणे करण्यात आलाय। तसंच उमेदवारांची निवड आणि संसदीय मंडळाचे अधिकार यावर अधिक भर देण्यात आलाय। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या स्वाक्षऱ्या असल्यानं हा गट पक्षावर आपली पकड अधिक मजबूत करत असल्याचं या पत्रावरून स्पष्टपणे दिसतंय। महत्त्वाची बातमी, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी निवडणूक आयोगाला जे पत्र पाठवलं होतं ते आता पुढारी न्यूजच्या हाती लागले। आणीबाणीच्या प्रसंगी पक्षाच्या हितासाठी जो काही निर्णय घ्यावा लागेल त्याचे सगळे अधिकार हे पक्षाच्या वर्किंग कमिटीला असावेत असं या पत्रात नमूद करण्यात आलंय। या पत्रात नॅशनल वर्किंग प्रेसिडेंट या पदाचा उल्लेख स्पष्टपणे करण्यात आलेला आहे। तसंच उमेदवारांची निवड आणि संसदीय मंडळाचे अधिकार यावर अधिक भर देण्यात आले। अधिक अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून। शिवाजी, विरोधकांकडून वारंवार हेच आरोप होत आलेले आहेत आणि अखेर हे पत्र आता समोर आले, पुढारी न्यूजच्या हाती लागले। यातच सगळे अधिकार हे प्रेसिडेंट कमिटीकडे असावे असं स्पष्टपणे नमूद दिसते। काय म्हणावं यावरून? एकंदरीत आणीबाणीच्या काळामध्ये, जेव्हा आणीबाणीचा काळ म्हणजे काय तर जेव्हा राष्ट्रीय अध्यक्ष नाही आहेत किंवा राष्ट्रीय अध्यक्ष आजारी असतील किंवा ते निर्णय घेऊ शकत नसतील, अशा काळामध्ये एक बॉडी तयार करण्यात आलेली आहे आणि या बॉडीलाच सर्व अधिकार दिले जावेत असा एक ठराव जो आहे तो देण्यात आला होता। त्याच्यामध्ये नॅशनल वर्किंग प्रेसिडेंट म्हणून प्रफुल्ल पटेल यांची सही आहे, सुनील तटकरे यांची सही आहे आणि बृजमोहन श्रीवास्तव हे जे दिल्लीचे ऑफिसर आहेत त्यांच्या ऑफिसमधले त्यांची सही आहे। आता या सगळ्यामुळे एक शंका ज्या पद्धतीने आरोप केला जात होता की पवारांचा पक्ष प्रफुल्ल पटेल यांच्याकडे जातोय, तर याच्यामध्ये असं आहे की वर्किंग प्रेसिडेंटचे अधिकार वाढवलेले आहेत। त्या ठिकाणी 3 मुद्दे मांडलेले आहेत। पहिला म्हणजे राष्ट्रीय अध्यक्ष, त्या परिस्थितीमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष नव्हते। दुसरा होता वर्किंग प्रेसिडेंट, म्हणजे अर्थातच प्रफुल्ल पटेल यांना ते अधिकार गेले होते। त्याच्यानंतर नॅशनल काँग्रेस पार्टीची जी वर्किंग कमिटी असते, सर्वच पक्षामध्ये या कमिटीला मोठे अधिकार असतात, त्या पक्षाकडे जातील, म्हणजे त्या संस्थेकडे जातील। 3 संस्था या ठिकाणी महत्त्वाच्या आहे। वर्किंग नॅशनल प्रेसिडेंट जे हयात नाही, त्यांचा मृत्यू झालाय, अशा परिस्थितीमध्ये सर्व अधिकार नॅशनल वर्किंग प्रेसिडेंटकडे जात आहेत, म्हणजे अर्थात प्रफुल्ल पटेल यांच्याकडे जात आहेत। आणि त्यांनी ज्या 4 फ्रंटल विंग स्थापन केल्या होत्या त्याचाही यामध्ये उल्लेख आहे। आणि त्यानंतर समजा हे दोन्ही नसतील तर वर्किंग प्रेसिडेंट जे वर्किंग कमिटी आहे ती या संदर्भात निर्णय घेईल। आता या सगळ्यामधून एक प्रश्न उपस्थित होतो, हे का केलं गेलं? स्वतः सुनेत्रा पवार अध्यक्ष होतील या संदर्भामध्ये सांगितलं जात होतं। त्याच दरम्यान हे पत्र निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात येतं, ते पत्र निवडणूक आयोग ॲक्सेप्ट करत नाहीये। याचा अर्थ कुठेतरी पक्ष ताब्यात घेण्यासाठी काही प्रयत्न सुरू होते का, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। दुसरीकडे हा पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न शरद पवार करत आहेत असाही त्याच वेळेस आरोप होत होता। जे लोक आरोप करत होते तेच लोक या पत्रावरती सही करताना पाहायला मिळतात। एकंदरीत जर पाहिलं गेलं तर काहीतरी याच्यामध्ये दडलेला आहे आणि हे नक्की काय आहे हा प्रश्न आहे। आता त्यानंतर सुनेत्रा पवार ह्या दिल्लीत आलेल्या आहेत। मात्र आणि विशेष बाब म्हणजे हे पत्र गेल्यानंतर जेव्हा 26 तारखेला पक्षाची ठराव होतो, त्या ठरावाच्या याच्यामध्ये साधारण पहिल्याच पानावरती सांगण्यात आलेलं आहे की अजित पवार यांचा 28 जानेवारीला जो मृत्यू झालेला आहे त्यानंतर जेव्हा सुनेत्रा पवार यांचा अध्यक्ष म्हणून नियुक्ती होते तोपर्यंत जे निर्णय घेण्यात आलेले, जे म्हणजे आता हा जो ठराव आहे तो ठराव ज्याच्यावरती वर्किंग प्रेसिडेंट आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, बृजमोहन श्रीवास्तव यांच्या सह्या आहेत, हे पत्र जे आहे ते ग्राह्य धरलं जाऊ नये। थोडक्यात जे आहे पवारांचा पक्ष एक प्रकारे ताब्यात घेण्याचा जो प्रयत्न केला जातोय असं म्हटलं जातं, त्याला काही शंका घेण्याला पण सुनेत्रा पवार यांनी मात्र राष्ट्रवादीच्या या कथित अंतर्गत वादावर मौन बाळगलेला आहे। आयोगाकडे पाठवलेल्या पत्राबाबत बोलणं त्यांनी टाळलंय। आयोगाला पाठवलेल्या पत्रात पटेल आणि तटकरे यांचा उल्लेख नाहीये। नव्या कार्यकारिणीच्या यादीमध्ये पटेलांच्या नावापुढे पदाचाही उल्लेख नाहीये। फक्त सुनेत्रा पवार आणि शिवाजीराव गर्जे यांच्या पदाचा उल्लेख केला गेलाय, तर इतर कोणत्याही सदस्यांच्या नावापुढे पदाचा उल्लेख नाहीये। हे देखील प्रकरण तितकंच महत्त्वाचं आहे। शिवाजी, यावरती काय महत्त्वाचे अपडेट? सुनेत्रा पवार मात्र मौन त्यांनी बाळगलेला आहे।
कधी कधी मौनाला पण अर्थ असतो. हो. आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यांच्यावरती सुनेत्रा पवार यांनी विश्वास ठेवला, अजित पवार गेल्यानंतर तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावरती विश्वास ठेवला, मात्र यापासून त्या स्वतः भिन्न आहेत. जेव्हा वर्किंग प्रेसिडेंट असा ठराव करतात, खऱ्या अर्थानं जेव्हा अध्यक्ष जिवंत नसतात तेव्हा वर्किंग प्रेसिडेंटकडे चार्ज येतो, तो तात्पुरत्या स्वरूपाचा असतो. जसं की निवडणूक होते, निवडणूक झाल्यानंतर एखाद्या मुख्यमंत्र्यांचा पराभव होतो, मात्र नवीन सरकार येईपर्यंत ते काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करत असतात. तशा पद्धतीने नवीन अध्यक्षांची नियुक्ती होईपर्यंत वर्किंग प्रेसिडेंट हे काम करत असतात. मात्र हा पक्ष ताब्यात घेण्याचा प्रयत्न आहे असं कुठेतरी दुसऱ्या राष्ट्रवादींच्या नेत्यांचं म्हणणं आहे आणि याच्यामधूनच आरोप प्रत्यारोप होतात. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये सुनेत्रा पवार यांची मनस्थिती ही खूप कठीण होते. जेव्हा ज्या शिवाजी, तुम्हाला थोडं थांबवते, इतर काही महत्त्वाच्या बातम्या पाहिजेत, पण आणखी एक बातमी आहे ज्यावर तुमची प्रतिक्रिया हवी आहे. भविष्यात राष्ट्रवादी भाजपमध्ये विलीन होणार असं संजय राऊत यांनी म्हटलंय. तर उमेदवारांची निवड आणि संसदीय मंडळाचे अधिकार यावर अधिक भर दिला गेलेला आहे. एक महत्त्वाची बातमी आपल्या समोर आली आहे. संसदीय मंडळात लोकसभा राज्यसभेतील पक्षनेत्यांसह 7 नियुक्त सदस्यांचा समावेश आहे.